शिमगा पालखी अंदर गई है घर के अंदर और महाप्रसाद को शुरुआत हो चुकी है। पूरनपोळी हे सगळं खाली झालेलं आहे, पण एक व्यक्ती इथे बसले एक व्यक्ती बसले। अजून काय भात वगैरे पाहिजे तर सांगा। आपली ही कोकणातली परंपरा आहे आणि पालखी घरात आलेली आहे आणि हे आहेत अविनाश आदावडे, पालखीबरोबर असतात। हे आपल्याला थोडक्यात सांगतील देवांची नावं। अवी, देवांची नावं काय काय? लखोबादेव, लखोबादेव, खेमदेव, खेमदेव, वाघजाई देव, वाघजाई, नवलाई देव, नवलाई देव। या देवींचं काय वैशिष्ट्य आहे? पौराणिक अगदी पौराणिक आहे ती, पौराणिक आहे, सर्व नवसाला अगदी पावणारी आमची नवलाई देव वाघजाई माता आहे। पारंपरिक आहे ते, पारंपरिक। आणि पालखीसाठी खास चाकरमानी मुंबईवरून दरवर्षी येत राहतात अगदी दरवर्षी। यावर्षीचं काय वातावरण आहे? यावर्षीचं एकदम भरपूर वातावरण, म्हणजे पालखी 2 वर्षांनी आली आहे, 4 वर्षाने 4 वर्ष ऍक्च्युली कोरोनाच्या नंतरच पालखी आलेली आहे। आणि काय काय उत्साह आहे? उत्साहित आहेत एकदम, उत्साहित आहे। आणि हा उत्साह तुम्हाला बाहेर बघा नमन चालू आहे, दाखवले जातात प्रत्येक देवाला। तो ये हमारी कोकण की परंपरा है, पालकी घर पर आ गई है। ये सारे भगवान है पालकी के अंदर, और यही खासियत होती है कि भगवान अपने घर आते हैं तो एक अलग उत्साह होता है। उनके स्वागत के लिए मुंबई से जो गांव के लोग काम के लिए गए होते हैं वो आते हैं, क्योंकि भगवान का स्वागत, भगवान का मान पान ये सारा कुछ करना होता है। महाप्रसाद पालकीचा बोर्ड साहब बसता है। पालकी अंदर गई है घर के अंदर और महाप्रसाद को शुरुआत हो चुकी है। पूरनपोळी वाढ वाढ काय मीठ आहे? हा महाप्रसाद आहे। हे सगळं खाली झालेलं आहे, पण एक व्यक्ती इथे बसले एक व्यक्ती बसले। अजून काय भात वगैरे पाहिजे तर सांगा।
सोन पावलाने आला गावात हो, पालखीत देव माझा आला घरात हो, पालखीत देव माझा आला घरी हो, पालखीत देव माझा आला घरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. आवाज नभात गुंजला, गावकरी मानकरी गाव सारा जमला, ढोलाचा आवाज नभात गुंजला, गावकरी मानकरी गाव सारा. तो दोस्तों कल पालकी हमारे यहाँ पर शिमगा उत्सव चल रहा है और पालकी कल हमारे घर पे थी, भगवान रुके थे, बहुत आनंद का दिन था कल का आज का हमारे लिए. और अभी पालकी की पूजा होगी, ये निशान बोलते हैं इसको, झंडे को, और अब अंदर जाऊंगा मैं और ये पालकी की आज पूजा होगी हमारे घर पे. फिर पूरी जो वाड़ी में हर एक घर में पूजा होगी. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी हो, साऱ्या देवांना घेऊन बरोबरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. बसूनी पालखीत आले, गावात साऱ्या आनंद झाले, देव बसूनी पालखीत आले, गावात साऱ्या आनंद झाले, फुलाने सजली पालखी सारी हो, फुलाने सजली पालखी सारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. सुराला पाहूया, सानेवरी पालखी खांद्यावर नाचूया, नमन संकासुराला पाहूया, सानेवरी पालखी खांद्यावर नाचूया, नाचवीत पालखी सानेवरी हो, नाचवीत पालखी सानेवरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. पावलाने आला गावात हो, पालखीत देव माझा आला घरात हो, सोन पावलाने आला गावात हो, पालखीत देव माझा आला घरात हो, पालखीत देव. तो पालकी अब इस घर से बाहर निकल गई, पहले हमारे घर में एक दिन रुकी, सवेरे पूजा हो गई, अभी यहाँ पर आला घरी हो, पालखीत देव माझा आला घरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे. दोस्तों पालकी जो है अभी गांव के हर एक घर में
ये पहले हमारे घर में थी, रात में रुकी, पूजा सवेरे हुई, फिर वो घर में गई। अब ये घर में ऐसे यहाँ से 10-12 घर है, फिर वापस आज की रात यहीं इसी गांव में हमारे वाड़ी में स्टे है। फिर दूसरे दिन वो ऐसे नीचे नीचे होते हुए हर एक गाँव में जाएगी। तो बहुत ही आनंदमय वातावरण होता है। उसको पारंपरिक नमन में बहुत जगह कोकण में अलग अलग जगह पर अलग अलग तरीके से अलग अलग परंपरा है। तो ये नमन शुरू हो रहा है। कोकण का पारंपरिक नमन देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिमग्याचा ढोल वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी।